मतदानाचा दिवस आहे। रावेर असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, अशा 13 मतदारसंघामध्ये आज महाराष्ट्रामध्ये मतदान पार पडतंय चौथ्या टप्प्यात। आपण आता रावेर आणि जळगाव या ठिकाणी आहोत आणि जामनेर या ठिकाणी हा मतदानाची सगळी प्रक्रिया सुरू आहे। सुंदर प्रकारे निवडणूक आयोगाने असेल किंवा इथल्या शाळांनी असेल खूप सुंदर प्रकारे मतदारांचं स्वागत करण्यासाठी इथे सजावट केल्याचं आपल्याला दिसून येतंय। खरं तर आता आपल्या सोबत मंत्री गिरीश महाजन यांच्या धर्मपत्नी असलेल्या साधनाताई आहेत। ताई, काय सांगाल, कसा सकाळपासून उत्साह आहे लोकांमध्ये भरपूर उत्साह आहे आणि आज थोडं ऊन पण कमी असल्यामुळे सकाळी सकाळी सगळं मतदान निघतायत। काय आव्हान कराल तुम्ही लोकांना, कारण की आता आपण बघतोय देशभरामध्ये मतदानाचा टक्केवारी जी आहे ती मागच्या काही टप्प्यांमध्ये कमी झालेली होती। मतदार हा लोकशाहीचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे आणि आपल्या देशाचं भविष्य घडवण्यासाठी योग्य पंतप्रधान निवडण्यासाठी 100% मतदान व्हायला पाहिजे असं माझं मत आहे। खरं तर गिरीश भाऊ 30 वर्षापासून आमदार आहेत आणि ते जेव्हा मुंबईला असतात किंवा कामानिमित्त मंत्री झाल्यानंतर बाहेर असतात तेव्हा इथली सगळी जबाबदारी तुम्ही सांभाळत असतात असं बघण्यात आलेलं आहे। कसा पद्धतीने हा सगळा यावेळेचा प्रचार झाला, काय वेगळेपण होतं? प्रचार तर आमचा 12 महिने म्हणजे चालूच असतं, मतदारांशी लोकांशी संपर्कात असतो। पण आता ह्या महिना 2 महिन्यापासून सगळ्या कार्यकर्त्यांनाही उत्साहाचं वातावरण आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच व्हावे यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत। खरं तर तुम्ही या शहराच्या प्रथम नागरिक आहात, तर तुम्ही पहिल्यांदा मतदानाचा सकाळी हक्क बजावलेला आहे। इतर मतदारांना या शहरातल्या काय सांगा? नाही, सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे हे माझं मत आहे। सगळ्यांनी लवकर मतदान करावं सकाळी सकाळी। इतकी वर्ष झाली तुम्ही प्रचाराची धुरा सगळी या शहरात असेल तालुक्यात सांभाळताय, कशा पद्धतीने लोकांचा जो आहे तो प्रतिसाद मिळत असतो आणि काय पद्धतीने काय डोळ्यासमोर ठेवून लोकांनी मतदान केलं पाहिजे? मतदानाचा उत्साह तर चांगलाच आहे, पण आपल्या देशाचं भविष्य घडवण्यासाठी, आपल्या देशाला चांगला पंतप्रधान मिळण्यासाठी आणि आपल्या देशाचं भक्कम नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये फार उत्साह आहे। त्यांनी मतदान करावं। ठीक आहे, नक्कीच गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमध्ये साधनाताई खरं तर या मतदारसंघामध्ये आपलं सगळं जो मतदारसंघ आहे तो सांभाळण्याचं काम करत असतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे। अजूनही काही मतदार आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, मतदानाला आलेला आहात, काय वाटतंय? मतदान हे एकदम गरजेचा विषय आहे आणि देशाच्या विकासासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे। नक्कीच ताई, काय सांगाल, मतदानाला आलेला आहात, कसा उत्साह आहे? कसा उत्साह आहे? चांगला उत्साह आहे। मतदान केलं पाहिजे प्रत्येकाने? हो नक्की, हा आपला अधिकार आहे, तो प्रत्येकाला अधिकार आहे। त्यांनी त्याचा अधिकार मतदान द्यायचा अधिकार जो आहे तो त्यांनी प्रत्येकाने साजरा केला। काय वाटतं काका, मतदानाला आलेला आहात, काय उत्साह आहे? उत्साह म्हणजे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे, आपला अधिकार आहे तो। प्रत्येकाने मतदान करूनच दिवसाची सुरुवात केली पाहिजे। इथे खूप सुंदर अशी सजावट केली निवडणूक आयोगाने, ते बघून कसं वाटतंय? मन प्रसन्न वाटतंय। वारली कला वगैरे जे बोर्ड वाचतच गेलो मी, त्याच्यामुळे मतदान केंद्रात केव्हा घुसलो तेच समजलं। नक्कीच आपण बघूयात की कशा प्रकारे इथे मतदान केंद्रावरती सजावट करण्यात आलेली आहे। वारली पेंटिंगच्या माध्यमातून जी खरं तर खानदेशाची ओळख आहे, आदिवासी भागाची ओळख आहे, त्या पद्धतीने इथे वारली पेंटिंगच्या माध्यमातून इथे आजीबाई चाललेल्या आहेत। आजीबाई, कुठं चालल्या? एवढा तुम्हाला त्रास होतोय चालायला तरी मतदानाला चाललंय? स्ट्रेचर आणण्यात आलेला आहे। या ठिकाणी निवडणुकीचे कर्मचारी असतील किंवा मग इतर काही आपण बघतोय की वारली पेंटिंग असेल तर त्याची माहिती असेल किंवा हे जे माठ आहे इथे सजावट करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या जे मतदार आहे त्यांचा उत्साह वाढावा, त्यांच्यामध्ये एक मतदानाची गोडी वाढावी आणि एक त्यांना आनंदित वाटावं अशा पद्धतीने खरं तर या ठिकाणी हे केलं जातंय। दादा, काय वाटतं, मतदानाला आले का, कसं वाटतंय? बरं वाटतं। मतदान केलं पाहिजे का लोकांनी? हो। धन्यवाद। काय वाटतंय दादा, मतदानाचा दिवस आहे, खरं तर जोरदार प्रचार सुरू होता मागचे काही महिने। खूप आज लोकशाहीचा उत्सवच म्हटला जाईल। लोकांचा खूप मतदाराला खूप उत्साह आहे आणि लोक भारताच्या भविष्याला, भारताच्या सुरक्षेला आज मतदान करतायत। नक्कीच लोकांनी कुणाचा विचार न करता मतदान करायला काही हरकत नाही। इथे इतकी सुंदर सजावट केलेली आहे निवडणूक आयोगाने, काय वाटतं त्याच्यावर? खूप छान, लोकांना या निमित्तानं एक आकर्षण वाटतंय की आज म्हणजे पहिल्यांदाच नगरपालिकेने अशी व्यवस्था केलेली आहे, छान व्यवस्था केलेली आहे। नक्कीच तर हे सांगतायत की मतदानाला लोकांनी आलं पाहिजे, त्यांनी उत्साहात मतदान केलं पाहिजे, उन्हाचं कुठलंही हे न ठेवता मतदान मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे असं या ठिकाणचे जे मतदार जे सकाळी सकाळी मतदानाला आलेले आहेत ते सांगतायत। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, जामनेर, जळगाव।